नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर श्रेयस मानेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली रेसिडेन्शियल बंगलो ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर ते फार उत्तमरित्या काम करतात. तर आजवरचा त्यांचा अनुभव कसा होता, हा प्रवास कसा होता आणि हा प्रवास पुढं कसा राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, की ज्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता तुमचा आजवरचा? स्कूलला इथं जतमध्ये SRM हायस्कूलमध्ये होतो. हं. 10वी पर्यंत इथं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर डायरेक्ट डिप्लोमाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मेकॅनिक घ्यायची इच्छा होती भरपूर, पण घरचा बेस थोडासा कन्स्ट्रक्शन लाईनचा होता. वडिलांचा 1987 पासूनचा अनुभव आहे. हं. सिव्हिललाच घेणं भाग पडलं. वाह! हां, त्यामुळे डिप्लोमा झाला. डिग्री हे म्हणजे काम करत करत डिग्री पूर्ण केली. पण बरं. डिप्लोमा 2012ला पास आउट झालो. व्हेरी गुड. हां, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा या क्षेत्रात यायला भाग पडलं, या हां, वाक्याचे 2 अर्थ होतात. एक हां. तर वडील या क्षेत्रामुळे असल्यामुळे त्यांनी जोर जबरदस्ती केली, की याच फील्डमध्ये यायचं होतं. का ते दडपण होतं थोडं, की वडिलांनी एवढं जर काम केलं, तर आपल्याला पण त्या क्षेत्रात गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. त्यांचं नाव होतं, ते नाव आहे असं टिकवायची इच्छा एक टिकवायची होती. इच्छा आहे. ते आहे असं आत्तापर्यंत टिकवलंय. टिकवलेलं आहे. हां, व्हेरी गुड. मग हा गमतीचा भाग म्हणून जस्ट आणि त्याच्या पुढचं म्हणजे असं असतं, की जेव्हा हे शिक्षण पूर्ण झालं, हं. त्याच्यानंतर प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. पहिलं काम मिळवेपर्यंत. तुमच्याकडे एक वडिलांची लेगसी पहिलीच चालत आली होती. त्यामुळे मग तुम्ही पुढचा प्रवास कसा होता आणि तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेली पहिली साईट कुठली होती? तेव्हा अं, कसा अनुभव होता? तेव्हा काही दडपण आलं का? कुणाच्या रेफरन्सने साईट मिळाली? 2013 मध्ये 12-13 मध्ये पास आउट झालो. हं, पण वडिलांचा बेस होता म्हणून डायरेक्ट वडिलांनी जतमध्ये कामाला येणं हा प्रकार ठेवला नाही. हं. 2013 ते 2017-18 पर्यंत मला त्यांनी सातारा या सिटीमध्ये जिथं तुझं शिक्षण झालंय तिथं तू काम कर, तुझं तू कर. ह्या बेसवर मला त्यांनी तिथं ठेवलं. एक ओके. 5 वर्ष 3-4 वर्ष मी तिथं सातारमध्ये बंगलोच, रेसिडेन्शियल बंगलो आणि 2-3 अपार्टमेंटला पहिला काम करत तिथं अनुभव चालू केला. ओके. मग सातारमधून पूर्ण परिपूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी मला त्यांच्या फील्डचं सगळं हातात दिलं. हं. डायरेक्ट त्यांनी असं दिलं नाहीये. सातारमध्ये त्यांनी एक माझे कमीत कमी 10-12 बंगले तिथं पूर्ण झाले. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांनी मला ते हातात दिलं. बरं. हां. मग इथं स्वतः हातात घेतलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? कसा होता? इथं पहिला प्रोजेक्ट येळदरी गावातला होता. 2019 मध्ये कोविडमध्ये चालू केलेला. हं, उत्तमरित्या तो पूर्ण झाला. फक्त थोडासा लेट झाला कोविडच्या त्या पिरियडमुळं. हं. पण तो झाला. मग तिथून झालं. पुढं 2025 पर्यंत 200 प्लस प्रोजेक्ट आत्तापर्यंत झालेत झालेलं. जतमध्ये. हां. ओके, ओके. आता येऊया यातल्या काही दुसऱ्या मुद्द्यांकडे. त्यातला पहिल्या एका मुद्द्यावर जर आता आपण बोलत होतो, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये किंवा या एरियामध्ये जिथं आपण काम करतो, तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार आहे. हां. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो आणि अशा अकुशल कामगारांना जर कुठली महत्त्वाची जबाबदारी दिली, तर तेव्हा धोकासुद्धा काहीतरी संभवू शकतो. हां. तर तुम्ही ही साइटवर सगळी परिस्थिती कशी हाताळता? साइट सुपरवायझर त्याच्यानंतर स्वतः लक्ष देणे. हं, तर एक 5-6 साइट सुपरवायझर आहेत. ते सगळं मॅनेज प्रत्येक वेळी म्हणजे आपण साइटवर पोहोचणं शक्य होत नाही. त्यावेळी थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर करून, WhatsAppचा वापर करून त्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. क्लीन करून घेऊ शकता. बरोबर. हां, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये आता इतकं काम करताय म्हणून तुम्हाला हा स्पेशली प्रश्न आहे, की बऱ्याचदा तुम्हाला असे कस्टमर म्हणत असतील, की माझं बजेट इतकंच आहे हां, आणि आता एवढ्याच बजेटमध्ये सगळं घर आता पूर्ण करून द्या हां, किंवा असं. हां, तर अशा वेळेला मग तुम्ही बजेट आणि क्वालिटी हां. या दोन्हीचा समतोल कसा राखता? बजेट आणि क्वालिटी ह्या दोन्हीचा समतोल राखण्यासाठी थोडंसं फिनिशिंग वर्क कमीच करतो आम्ही. म्हणजे पी-ओ-पी आपल्या स्ट्रक्चरला आपण कोणताही प्रकार म्हणजे तुम्ही गरिबाचंही काम करा किंवा श्रीमंताचंही करा किंवा 3 स्टेज आहेत. मीडियम, हाय लेव्हल, लो लेव्हल 3 स्टेजचं तुम्ही काम करा. पण तुमचं जो कॉलम बेस आहे, स्लॅब बेस आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करता येणार नाहीत. बरं. हां, तुमचे काय असतील ते टाइल्समध्ये, कलरमध्ये, पी-ओ-पीमध्ये ह्या गोष्टी आपण कमी जास्तीपणा करून करू त्यांना शकतो. ते मॅनेज करून देतो. बरोबर. हं. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही मूळचे इथले आहात, इंजिनिअर हां, आहात. म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हां, असं एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे असं, की सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये.
पुण्या मुंबई सारखं सांगली जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल, तर कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता जास्त काम करण्याची गरज आहे, एक असं तुम्हाला वाटतं? तर सांगलीचा एक सर्वांगीण विकास होईल. आपल्याच सेक्टरवर थोडासा विकास म्हणजे बोलण्याचं हे म्हणजे एफ-एस-आय. बरं. आपला जो एफ-एस-आय सांगलीचा, जो पुण्या मुंबईसारखा नाहीये, तो थोडासा त्यांनी कव्हर करून घेतला, तर आपल्याला जितका जास्त एफ-एस-आय तितकं जास्त आपल्याला काम आणि आपण प्रोग्रेस होऊ या हं. सगळ्या बाबतीत. बरं. पण मग त्या दृष्टीने सरकारनं काय पावले उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? थोडंसं नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं जो पुणे नगरपालिकेचा जो एफ-एस-आय आहे, त्या दृष्टीनं किंवा आमचा सातारचा जो आम्ही एफ-एस-आय मिळत होता, तो आपल्याला सांगलीमध्ये किंवा जतमध्ये मिळत नाहीये. हं, हं. त्यामुळं आम्हाला रिस्ट्रिक्शन येतात, की 1000 स्क्वेअर फूटला तुम्ही 1000 स्क्वेअर फूट घर बांधू शकताय. ते बरोबर. थोडंसं ते कंट्रोल झालं पाहिजे. तुम्ही 1000ला 5000, 4000 स्क्वेअर फूट तुम्ही द्या. म्हणजे 3-3 गुंठ्याचे ही प्रोजेक्ट म्हणजे आमच्यासारखे गरीब घरातून वर आलेले माणसंही एखादा प्रोजेक्ट ते हाताळू शकतात. एक 4-5 मजली बिल्डिंग बांधू शकतात. बरोबर, बरोबर. जेणेकरून पुढं फ्लॅट सेलला वगैरे द्यायला. आता अतिक्रमणात किंवा हे करून म्हणजे इल्लीगली इल्लीगल. काम करून काय मजा नाहीये. ते परमिशन तुम्हाला घेणं शक्य नाही होत. मग ते रेंटनी जाणार. मग बरोबर. तेवढे आपले पैसे गुंतवण्याची आमची ताकद नाही. अगदी बरोबर. मग ते एफ-एस-आयमध्ये जर ते कव्हर करून दिलं, तर ते फार उत्तम होईल, की सगळ्यांना सर्वांगीण विकास होईल त्याचा. अगदी बरोबर. कारण आता जतमध्ये बऱ्यापैकी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज झालेलं आहे, फार्मसी कॉलेज होत आहे. त्यामुळं जतमध्ये रेसिडेन्शियलला स्कोप भरपूर आहे, रेंटलला स्कोप भरपूर आहे. फ्लॅट सिस्टम चांगली जोरात चालू शकते. पण एफ-एस-आयमुळं पूर्णपणे फक्त इथं बंगलो सिस्टम चालते. फ्लॅट सिस्टम चालणार नाही, चालतच नाहीये. बरोबर. तेवढी फक्त चालू झाली पाहिजे, चालू बाकी झाली काही पाहिजे. नाही. अगदी बरोबर. तुमचं फार हां, व्हिजन पुढचं सांगितलं. कारण ही काळाची गरज आहे. एक गरज दिवशी ही आहे. जमीन संपणार आहे आणि तेव्हा आपल्याला व्हर्टिकल ग्रोथ करावी लागेल. करायला लागेल. अर्थात त्यामुळे त्याची सुरुवात आत्तापासून करायला लागेल. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का तुमचा? की जो तुम्हाला त्या प्रोजेक्टमुळे नवी ओळख मिळाली, तुमचं नाव झालं, तुम्हाला करताना पण आनंद झाला प्रोजेक्ट, असा काहीतरी वेगळा होता, नवीन होता, असा कुठला प्रोजेक्ट आहे का? जतमध्येच केलेलं आहे. हं, एक 2500 स्क्वेअर फूटचं अपार्टमेंट. हं. खालचे 2 मजले 2012 मध्ये कोणीतरी पूर्ण केले होते. वरचा फ्लोअर पूर्ण जाऊन बघितला. बघितल्यानंतर खाली त्यांचे 6 फ्लॅट होते. पण वरती पूर्ण 4 बीएचके बनवायचं होतं. स्वतः ओनर राहणार होता. ओनर बेहरम या देशात होता. हं, त्यानं जातानाच सांगून गेला होता, की मला बंगला मला स्वतःला राहायसाठी पाहिजे. हं. पण ज्या दिवशी तो येऊन लास्टला फायनल कामाला जेव्हा टचअप चालू होतं, त्यावेळी त्याला तो खरोखर खुश झाला आणि त्या कामामुळं मला एक कमीत कमी 8 ते 10 कामं मिळाली. कामं क्या हां. बात है! किंवा असा एखादा प्रसंग सांगता येईल का, की जो करताना काहीतरी अडचण आल्या, समस्या आल्या, काहीतरी आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का साइटवरचा? नाही. किंवा कधी ब्लॅक कॉटन सॉइलचा असेल, कधी कामगारांचा असेल, कधी निसर्गाचा काहीतरी असेल, कधी तंत्रज्ञानाची असेल काही अडचण? ब्लॅक कॉटन सॉइलचा तो थोडासा प्रॉब्लेम असतो. हं, बऱ्यापैकी आपल्या म्हणजे मुतंडी रोडला, पाचापूर रोडला एक 5-6 किलोमीटर गेलं, की तुम्हाला खाली अजिबात म्हणजे तिथं बेसच नाही कोणत्या गोष्टीचा. हं. मग त्यावेळी पाईल फाउंडेशन हा एक पर्याय आम्ही शोधून काढला. एक 17-18 फुटापर्यंत आपण पाईलनं हे करतोय. हार्डनेस थोडासा लागला, की तिथून आपण कॉलम परत शिफ्टिंग वरती घेतोय. वरती आलो, की मग तो तितकाच मग प्रॉब्लेम. करता येतं. बाकी मग बरोबर. असं काही जास्त असा प्रॉब्लेम नाही. कारण नैसर्गिकरित्या जत हे सर्वांगीण चांगलं आहे. वाह! जिथं तुमचं ऊनही तेवढंच आहे, पाऊसही तेवढाच आहे. पाऊस म्हणजे पूर येत नाही, काही येत नाही. त्यामुळे ते त्रासदायक काही नाहीये. नाहीये. बरोबर आहे. हां. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा हं. तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? थोडंसं हार्डनेस, बरं. त्याच्यानंतर बारचं वेट, हं. वेट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 550 टीएमटी बार ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी महत्वाचं. महत्वाच्या आहेत. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरलाय का कुठल्या साइटवर? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? सर्व्हिस बेस्टच आहे. प्रॉडक्ट म्हणजे आपल्या मिस्त्रींच्या भाषेत सांगायचं झालं तर रिंग मारायला त्यांना सोपी पडते. कारण हां. ते स्टील थोडंसं हे आहे, सॉफ्ट आहे. कालिका वगैरे स्टील हे खरोखर हार्ड जातं स्टील. मी सातारला असताना ते बऱ्याच वेळा वापरलंय कालिका. पण इकडं मी आल्यापासून आयकॉन जे चालू झालंय, मग त्या सॉफ्टनेसपणा, त्याच्यानंतर बार बेंडिंग, तुमचे जे बार आम्ही बेंड करतो, ते हं. करेक्ट डिग्रीमध्ये होतात. काही अडचण येत नाही कोणत्या गोष्टीला. ओके. हां. आणि जे 6 एमएमचे तुमचे 8 एमएमचे जे बार आहेत, त्या बारला बर नावाचा प्रकार नाहीये.
म्हणजे एकदम फाईन आहेत की ते जेणेकरून त्याचं वजन वाढीसाठी म्हणजे काही त्रास नाही आम्हाला. बरोबर. हा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, मुलं येतात, फ्रेशर्स येतात, हं. तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? रेट पाडू नका, बाकी काही नाही. बरोबर. तर हे होते इंजिनियर श्रेयस माने आणि त्यांनी फार महत्त्वाचे आणि अगदी एकाच वाक्यात सांगितलं ते म्हणजे रेट पाडू नका. कारण जेव्हा तुम्ही रेट कमी करता कुठल्याही गोष्टीचा तेव्हा याचाच अर्थ तुम्ही कुठेतरी क्वालिटीमध्ये तडजोड करताय, कुठेतरी त्यांच्या बांधकामाशी तडजोड करताय आणि ती केलेली छोटीशी तडजोड दोन्ही दृष्टीने फार महागात पडू शकते. त्यामुळे नक्की काळजी घ्या आणि दर्जेदार काम करण्याचाच कायम प्रयत्न करा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.